शिर्डीचे साईबाबा संस्थान जे त्यांच्याकडे मंदिर परिसरातली 27 गुंठे जमीन सरकारी असल्याचा शोध महसूल विभागाला लागलाय आणि शिर्डीतल्या जे पत्रकार आहेत प्रमोद आहेर यांचं एक पुस्तक या संदर्भात ते माहिती गोळा करत होते आणि त्यावेळेस ही बाब समोर आली। 4 कोटी रुपये दंड भरून संस्थानं ही जमिनीचे कागदपत्र कायदेशीर करून घेण्यासाठी महसूल प्रशासनाने आता साई संस्थांना नोटीस सुद्धा बजावली। ब्रिटिश काळामध्ये काही भाविकांनी मंदिर परिसरातली सरकारी मालकीची जागा भाडेतत्वावर घेतल्या होत्या। बाबांच्या समाधीनंतर या भाविकांनी सरकारची कुठलीही परवानगी न घेता जागा संस्थांना दान दिल्या किंवा विकत दिल्या होत्या आणि आता हे सगळं प्रकरण समोर आलंय। शिर्डी आणि साईबाबा संस्थांचा गेल्या 150 वर्षांचा इतिहास आपण संकलित केला आहे आणि तो संकलित करताना अनेक संदर्भ शोधावे लागले। तर ते संदर्भ शोधताना समाधी मंदिर आणि जे आहे दीक्षितवाडा वगैरे जे मंदिराचं मुख्य भाग आहे ते त्या जागा कशा आल्या, कुठून आल्या आणि त्याचं हस्तांतरण कसं झालं ही सगळी माहिती मी मिळवण्याचा प्रयत्न केला, पण ती दुर्दैवानं संस्थांकडे पण उपलब्ध नव्हती। आणि मग आम्ही नगरपालिकेत शोधली आणि सिटी सर्वेला शोधली, अखेर आम्ही ते महसूल विभागात ती शोधली। मग त्यावेळेस ही बाब समोर आली। त्या जमिनी काही खाजगी व्यक्तींना ब्रिटिश काळामध्ये भाडेपट्ट्याने देण्यात आल्या होत्या। त्यानंतर त्यांनी शासनाची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता संस्थांना त्यांनी विक्री केलेली आहे। अशा प्रकारचा जो काय शेअर बंद झालेला आहे त्या अनुषंगाने तहसीलदार यांनी त्यांना जवळपास 4 कोटीचा दंडाची नोटीस दिलेली आहे।